तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेलं आहे की अद्या तुम्ही किती नॉनव्हेज खाता, याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देते. सगळ्यात पहिले तर इथे मी कांदा बारीक कापून घेतला भाजी करण्यासाठी. त्यानंतर पिठाची उकड काढली भाकरी बनवण्यासाठी. आज ना भाजीमध्ये गावठी चिकन करायचं होतं, तर त्यासाठी तेलामध्ये खडे मसाले कांदा टाकून छान मऊ होईपर्यंत शिजवून दिलं. आता यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे. वाटण्यासाठी खोबरा कांदा भाजून घेतला, त्यामध्ये कोथिंबीर मिरची अद्रक टाकून छान वाटण बनवून घेतलं आणि चिकन आणलं होतं, तर छान त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलेलं आहे की आता तुम्ही खूप नॉनव्हेज खाता, याचं उत्तर असं आहे की हो पण आणि नाही पण. बघा फ्रेंड्स, माझ्या घरी ना देवधर्माचं पण खूप पाळलं जातं, जसं की सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी माझ्या घरी नॉनव्हेज नाही बनवत. शनिवारी तर माझ्या नवऱ्याला पूर्ण दिवस निरंकार उपवास असतो. त्याचसोबत श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना हे 2 महिने तर अजिबात नॉनव्हेज बनत नाही. त्यामुळे इतर दिवस जे असतात ना, जसं की रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी नॉनव्हेज बनवते, कारण माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला नॉनव्हेज खायला लागतं. आता तेलामध्ये छान मसाले टाकले, शिजवून दिले मसाले. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे. झाकण ठेवून 20 मिनिटं छान वाफ काढायची आहे. मध्ये मध्ये एकदा चेक पण करायचं अशा प्रकारे, आणि असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफ काढायची आहे चिकनची. त्यानंतर एकीकडे मी भात पण शिजत ठेवलेला आहे. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. गॅस मी एकदम मीडियम ठेवली होती. आता चिकन ना रेडी झालेलं आहे, छान शिजलं होतं, तडी पण खूप छान आलेली. आता यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटण पण आपल्याला 10-15 मिनटं छान शिजवायचं आहे आणि अशा प्रकारे आपला चिकन जो आहे तो रेडी झालेला आहे. मुलांना भूक लागली होती, तर त्यांना सगळ्यात आधी जेवू घातलं मी. त्यानंतर मी स्वतः संध्याकाळची अंघोळ केली आणि अहोंनी कांदा काकडी कापून घेतली. दीदी पण एकीकडे जेवायला बसली होती आणि आम्ही दोघं मिळून आज एकत्र जेवायला बसलो आहोत. छान धुरंधर मूवी लावला होता, तो बघून आम्ही छान जेवण कंप्लीट केलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला ही चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. बाय बाय.